नमस्कार. सराव संच 3.2 अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि आपल्याला 20वे पद काढायचे आहे. 20वे पद काढायला सांगितलेलं आहे. बघा, सराव संच 3.2 मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न असणार आहेत. अंकगणित श्रेणी दिलेली असेल तर 20वे पद काढा, 10वे पद काढा, 12वे पद काढा, अशाच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. किंवा पद दिलेले असतील, अंकगणित श्रेणी तयार करा, अशा प्रकारचे सोपे प्रश्न असणार 1 ते 2 मार्क्सचे. बघूया अंकगणित श्रेणीनुसार 20वे पद कसं काढता येईल. बघा, त्याचं एक सूत्र आहे. 20वे पद, 50वे पद काढा किंवा 100वे पद काढा, त्याच्यासाठी एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा वापर करून आपण कुठलेही पद हे शोधू शकतो, काढू शकतो. एक सूत्र आहे TN = A + N-1 गुणिले D. तर याच्यामध्ये T1 काय दिलेलं आहे तर -12, T2 काय दिलेलं आहे तर -5, T3 2, T4 9. बघा, आता आपण दोघांमधील सामायिक फरक बघणार आहोत. T2 - T1 -12 -12 -5 -12 म्हणजेच 7 राहिले. त्याच्यानंतर T3 - T2, T3 आहे 2 आणि T2 आहे -5, तर याचाही फरक 7 आहे. T4 बघूया, T4 - T3, T4 काय आहे तर 9 आहे, T3 काय आहे तर 2 आहे. म्हणजेच दोन चलांमध्ये सामायिक फरक हा 7 आहे, सारखाच आहे. D = 7 आहे सामायिक फरक. म्हणजे ज्याचा अर्थ ही अंकगणित श्रेणी आहे, फरक समान आहे. तर त्याच्यानुसार आपण आता 20वे पद काढणार. TN म्हणजे 20वे पद काढायचे. A म्हणजे पहिले पद, हे पहिले पद आपले 12 आहे. त्याच्यानंतर अधिक N म्हणजे 20वे पद काढायचे -1 गुणिले D म्हणजेच सामायिक फरक -12 अधिक कौसामध्ये 19 गुणिले 7 बरोबर -12, 19 7 133 बरोबर 121. 20वे पद जे आहे 121 अशा पद्धतीने 20वे पद आपण काढलेलं आहे. सर्व संच 3.2 मध्ये अशाच प्रकारचा प्रश्न आहे. 20वे पद काढा, 24वे पद काढा, 51वे पद काढा. पुढचा प्रश्न 27वे पद काढा. पुढचा प्रश्नावर बघणार आहोत की एका अंकगणित श्रेणीचे 11वे पद आणि 21वे पद दिले आहे, तर 41वे पद काढा. बघा तो कसा प्रश्न आहे. बघा, पुढचा एक प्रश्न घेऊया की इथे 11वे पद दिलेलं आहे. आणि 21वे पद दिलेलं आहे ते 29. तर आपल्याला 41वे पद काढायचे आहे. बघूया कसं काढू आपण. पहिले पद आपण A म्हणणार आहोत. पहिले पद बरोबर A आणि सामान्य फरक बरोबर D म्हणणार आहोत. त्याच्यानंतर मग आता सूत्र T11 सूत्र TN = A अधिक N-1 गुणिले D बरोबर T11 बरोबर
ए अधिक 11 वजा 1 गुणिले डी बरोबर टी 11 16 आहे, टी 11 16 आहे. नंतर ए अधिक 10 डी 16 बरोबर ए अधिक 16 10 डी. बघा जर आपण समीकरण 1 देऊ, त्याच्यानंतर टी 21 पण दिलेलं आहे इथे बरोबर ए अधिक 21 वजा 1 गुणिले डी टी 21 29 दिलेलं आहे आणि ए अधिक 20 डी समीकरण 2 मानू. तर समीकरण 1 आणि 2च्या पण वजाबाकी करूया. समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करूया. ए अधिक 20 डी बरोबर 29, ए अधिक 10 डी बरोबर 16. समीकरण 1 आणि 2ची वजाबाकी करणार. बघा ए कॅन्सल झाले, 20 म्हणून 10 गेले राहिले 10 डी बरोबर 13 डी बरोबर 13 भागिले 10 डीची किंमत आलेली आहे. तर ही किंमत आता आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार. समीकरण 1 काय आपलं ए अधिक 10 डी बरोबर 16. तर ए अधिक 10 गुणिले 13 भागिले 10 बरोबर 16, 10 कॅन्सल झाले. ए अधिक 13 बरोबर 16 म्हणून ए बरोबर 16 वजा 13 बरोबर 3. ते एची किंमत 3 निघालेली आहे. एची किंमत 3 आणि पहिले पद 3 आहे, 3 काढलेलं आहे आणि सामायिक फरक काय आहे ते 13 भागिले 10 हा सामायिक फरक निघाला. एची किंमत 3 निघाली. बघा पुढे गेलो आपण. टी 41 पद. तर आपल्याला काय काढायचं आहे, 41 पद काढायचं आहे. बघा 41 पद बरोबर पहिले पद अधिक 41 वजा 1 गुणिले 13 भागिले 10 सामान्य फरक बरोबर 3 अधिक 40 13 भागिले 10 3 अधिक 10 चौक 40 4 गुणिले 13 3 वर अधिक 52 बरोबर 55. बघा 41 पद काय तर 55. थोडंसं कठीण आहे. 11वे पद दिलेले आहे, 21वे पद दिलेलं असेल तर 41 पद काढा असा प्रकारचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये पहिले पद दिलेलं नव्हतं, सामान्य फरक दिलेला नव्हता. मग तो आपण टी एनचं सूत्र आहे ए अधिक n-1 गुणिले डी. त्या सूत्रानुसार समीकरणं तयार केली. टी 11 आणि टी 21 समीकरणं तयार केली, समीकरणं सोडवली. समीकरण सोडवल्यानंतर एन आणि डीची किमती काढल्या. त्याच्यानंतर टी 41वे पद अंकगणित श्रेणीचे 41 पद आपण काढलेलं आहे. बरं काय कठीण नाही, थोडंसं डोकं चालवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, अंकगणित श्रेणी दिलेली आहे. अंकगणित श्रेणीला 11 8 5 2 ही अंकगणित श्रेणी. त्याच्यामध्ये वजा 151 कितवे पद आहे ते आपल्याला काढायचं आहे. अंकगणित श्रेणी दिलेली आहे, ते वजा 151 हे कितवे पद आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा तर ह्याच्यामध्ये पहिले पद 11 आहे, सामान्य फरक 8 वजा 11 बरोबर वजा 3, सामान्य फरक वजा 3. टी एनला आपण 151 मानलेलं आहे, टी एन दिलेलं आहे वजा 151
कितवे आहे ते काढायचं आहे, सूत्र मांडायचं आहे. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. टी एन बरोबर ए 11 अधिक एन वजा 1 गुणिले सामान्य फरक वजा 3 बरोबर 11 अधिक वजा 3 गुणिले वजा 3 एन वजा 3 अधिक 3 बरोबर त्या पदाची किंमत दिलेली 151 बरोबर 11 वजा 3 एन अधिक 3 एन वजा 151 बरोबर 11 अधिक 3 14 वजा 3 एन वजा 151 वजा 14 बरोबर वजा 3 एन वजा वजाची चिन्ह आपण काढलं तर 151 अधिक 14 बरोबर अधिक 3 एन म्हणून 165 बरोबर 3 एन 165 बरोबर 3 एन 3 एन बरोबर 165 एन बरोबर 165 बरोबर भागिले 3 म्हणून एन बरोबर 55 बघा 3 15 एक राहिला 3 15 एन बरोबर 55 बघा वजा 151 हे किती पद आहे तर 55वे पद आहे म्हणजे टी 155 55वे पद आहे एन बरोबर 155 बघा हा एक वेगळा प्रश्न होता. अंकगणित स्टडी दिलेलं आहे, पद दिलेलं आहे, पण ते कितवे आहे ते शोधायचं आहे. बघा पहिल्यांदा आपण काय बघितलं, अंकगणित स्टडी दिलेलं आहे, 20 पद काढायला सांगितलं. त्याच्यानंतर एक दुसरा प्रश्न बघितला की 11वे पद दिलेलं आहे, 21वे पद दिलेलं आहे, कुठलेही असू शकते 10वे 20वे त्यानंतर 41वा काढा 50वा काढा तर ते आपण काढू शकतो. तो एक प्रश्न बघितला. आणि तिसरा एक वेगळा प्रश्न आताच आपण बघितला कुठला तर अंकगणित स्टडी दिली आहे, पदाची किंमत दिली आहे, ते पद कितवं आहे ते काढलं आपण. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघितले आणि त्या सरावासाठी प्रश्न दिले आहेत ती आपण सोडवू. सोपे प्रश्न आहेत.